मी कैलास सणस, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचा कक्ष शहर प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ता माहिती अधिकार। आज आम्ही गेल्या दीड 2 महिन्यापासून हे महाराष्ट्र नगरचा जो रस्त्याचं काम चालू आहे ते अतोनात एकदम संत गतीने, म्हणजे कासवाच्या पण पेक्षा जास्त संत गतीने हे काम चालू आहे आणि सर्वीकडे खोदून ठेवलेले आहे। आज आमच्या इथे आमचे मित्र परिवारातले आमचे तुषार गावडे यांची मातोश्री त्यांचं निधन झालेलं आहे आणि अनेक लोकांना ह्याच्यामुळे असा त्रास होतो की मुलांना किंवा वृद्धांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं झालं तरी पण इथून दुसरा रस्ता नाही आहे आणि प्रायव्हेट प्रॉपर्टीमधून जाता येता खूप त्रास होतो आणि सर्वीकडे खोदून ठेवल्यामुळे मुलांना शिक्षणासाठी शाळेत सोडण्यासाठी महिलांचे अतोनात हाल होत आहेत। तरी जे MMRD असो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो, महाराष्ट्र शासन असो, सामान्य माणसांना नागरिकांना हे माहीत नसतं की हे कोणाच्या अंडरमधून काम चालू आहे। ज्यांना माहिती असतं त्याप्रमाणे ते बोलू शकतात, परंतु जे पण कोणी संबंधित अधिकारी असतील त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर महाराष्ट्र नगरचं हे संपूर्ण दुर्दशा जी आहे रस्त्याची ती लवकरात लवकर हे काम पूर्ण करून लोकांना त्या त्रासातून मुक्त करावे। आपल्याला काय वाटतं? 1.5 महिना झाला या रस्त्याचं काम चालू आहे, पण अजूनपर्यंत काय तिथे काय हालचाल नाही आहे। तसंच खोदून ठेवलेलं आहे आणि जाता येतं शाळेत सोडायला मुलांना त्रास होतो। स्टेशनवरून रिक्षा पण आम्हाला रिक्षावाले सुद्धा इथे यायला मागत नाही आणि चालायचा सोडत टाकीपर्यंत कधी कधी सोडतात, कधी दुकानाचे सोडतात, पण तिकडनं पण चालायला आज रस्ता नव्हता तर तिकडे दगडी टाकलेले आहे। इथे 2 काल बायका पडला परवाच्या दिवशी, ते सर्व कसं काय सॉल्व्ह करणार? चिकटमध्ये बोलतो की 2 दिवसात काम करतो, गणपतीपुळे काम करतो, शक्य आहे का गणपतीपुळे? लोकांच्या ह्या सर्व अशा तक्रारी आहेत आणि गणपती तोंडावर आलेत। लोकांनी गणपती कसे आणायचे आणि कसं विसर्जन करायचं हे संपूर्ण ह्याची जी जबाबदारी आहे ती महापालिका आणि संबंधित जो कोण विभाग आहे, सार्वजनिक बांधकाम असो, MMRD असो, त्यांनी हे लवकरात लवकर त्याचं काम पूर्ण करून द्यावं, अन्यथा इथल्या महाराष्ट्र नगरच्या नागरिकांकडून मोठं आंदोलन करण्यात येईल। त्याशिवाय पर्याय नाही, कारण ह्या भाषेशिवाय जर सरकारी योजना जर ते अंमलात येत नसतील किंवा त्याच्यावरती काही कारवाई होत नसेल तर शेवटचं हत्यार म्हणजे जनतेचं हेच आहे की उपोषण नाहीतर आंदोलन ह्याच्यावर, आणि हा मार्ग अवलंबून देऊ नये असं आमची सर्वांकडून विनंती। लवकरात लवकर रस्त्याच्या फक्त एक दुर्दशा कशी आहे ते जरा लोक कशी आहेत चालत गणपतीपुळे रस्ता बनेल का? तुम्ही बोला गणपतीपर्यंत हा रस्ता होईल का? महिन्यामध्ये हे सर्व खोदकाम झालेलं आहे आणि अख्ख्या पावसाळ्यामध्ये इथले सर्व नागरिक आपला जीव मुठीत घेऊन कसेबसे जात आहेत, येत आहेत, काही धडपडत आहेत आणि मुलांना शाळेत सोडण्यासाठी खूप लेट होत आहेत आणि जे चाकरमानी आहेत त्यांची तर कसरतच चालले, आपल्या ड्युटीवरती ते वेळेवर जाऊ शकत नाही। तरी ह्या रस्त्याचं काम लवकरात लवकर करून द्यावं ही विनंती सर्व नागरिकांकडून आहे। धन्यवाद।